नमस्कार, मी दादा सुकाने. 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. सध्या परिस्थिती पाहता सांगली, सांगलीच्या उत्तर बाजूने हैदराबाद, सोलापूर, परत इकडे राजापूर, रत्नागिरी ह्या भागात एक हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या द्रोणीय स्थितीमुळे पावसाचा जोर वाढणार आहे आणि इकडे मान्सूनचे वारे सांगलीच्या दक्षिण बाजूने येऊन पोचलेले दिसून येतात. सध्या पाहायला गेलं तर यानंतर म्हणजे दापोली, रत्नागिरी, सातारा, सांगली, पुणे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस चालू आहे. रत्नागिरी, दापोली, राजापूर ह्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सध्या तिथे चालू आहे. आणि इथून पुढे पाहायला गेलं तर 24 तासामध्ये नाशिक, पुणे, अकोला, सोलापूर, सातारा ह्या भागातसुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि अतिवृष्टीचा भाग जो आहे तो मुंबईकडच्या साईडलाच आहे. अहमदनगर, बीड, अकोला, सोलापूर, लातूर, कलबुर्गी, नांदेड, लोणार ह्याही भागात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. सांगली परिसरात किंवा पश्चिम भागातून पावसाची संततधार चालू राहणार आहे. येत्या 24 तासात पाहायला गेलं तर आणखीन दापोली, रत्नागिरी, सातारा, अकोला, सोलापूर ह्या पट्ट्यात मुसळधार पाऊस होणार आहे. आणि सातारा, दापोली, रत्नागिरी ह्या भागात अतिवृष्टी होणार आहे. सिंधुदुर्ग पट्ट्यात सध्या मुंबईच्या जवळ एक कमी डीप डिप्रेशन झाले आहे. पावसाचा मोठा ढग आहे अतिवृष्टीसारखा आणि तिथं पाऊस देत आहे आणि तो पूर्वेकडं त्यातून थोडासा अंश राहिलेला आहे. ते छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नाशिक, जळगाव ह्या भागात पावसाची संततधार चालू आहे. आणि सांगली, सोलापूर, कोल्हापूर ह्या भागातून पावसाची संततधार आता सध्या चालू आहे. रात्रभर पाऊस चांगला पडणार आहे, पडलेला आहे आणि उद्याही आजही रात्रभर चांगला पडणार आहे.